बाहेर मार्गस्थ व्हायचं आहे. सर्वात पहिले सुरू करायच्या आधी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे. आपण सर्वांनी एकत्र तमाम लोकांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना द्यायची आहे. आपण तयार आहात? आपल्या सर्वांना व आपल्या कुटुंबाला भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि महार रेजिमेंटच्या सैनिकांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण आपले सगळे दिवस तडकरून साजरा करतो. भीमा कोरेगाव शौर्य दिन असू दे, संविधान दिन असू दे, धम्मचक्र प्रवर्तन दिन असू दे किंवा बाबासाहेबांची जयंती असू दे, आपण दरवर्षी तणफूल साजरा करतो आणि लाखोच्या संख्येत उपस्थित राहतो. पण आता आपल्याला याचपेक्षा जास्त ताकदीने पुढे एकत्र यायची गरज आहे. आपल्याला 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल, बौद्ध जयंती असेल, त्याच पद्धतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन असेल, आपल्या सर्वांना ताकदीने रस्त्यावरती उतरून आपल्या आपल्या सण साजरे करायची गरज आहे. कारण ही लोक आपल्या दारापर्यंत पोहोचली. आपल्या सर्वांना आठवतंय 1 जानेवारी 2018 याच ठिकाणी या मनुवादी हरामखोरांनी आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता. 2018 नंतर आपण महाराष्ट्र बंद केलं, अख्खा समाज ताकदीने रस्त्यावरती उतरला आणि या मनुवाद्यांना तोंड दाखवायला जागा नाही सोडली. अशी परिस्थिती आपण उभी केली होती. पण मित्रांनो, तुम्ही एक समजून घ्या, 2024 ची निवडणूक झाली. 2024च्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना दाखवून दिलं की आपण विस्तारित झालो, आपण विभागलं गेलो, आपण काँग्रेसच्या बीजेपीच्या षडयंत्राला फसलोय. आणि काय झालं, विधानसभेचा निकाल येऊन 2 आठवडे नसतील झाले, परभणीची घटना झाली. माहिती आपल्या सर्वांना परभणीची घटना. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत तोडली म्हणून भीम योद्ध्यांनी येऊन आंदोलन केलं. तर इकडे बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, महिलांच्या घरात घुसून त्यांना मारण्यात आलं, पोलीस महिलांच्या अंगावरती उभी राहून त्यांना मारतायत. आणि एक भीम सैनिक, एक सच्चा भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपला जीव सुद्धा गमावला. आपण एक समजून घ्या की आपल्याला सगळ्या बाजूनी चुकीची माहिती देणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा मेडिकल मध्ये गेला होता, पोलीस कस्टडीमध्ये नाही. खोटं बोलतायत ते. सोमनाथ सूर्यवंशींचा जीव हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये गेला होता. त्याचबरोबर राहुल गांधी काँग्रेसने येतात आणि म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी दलित होते. मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी दलित होते. आपण समजून घ्या, ते दलित या शब्दाचा वापर करतात. त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते. त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी योद्धा होते. त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते. त्यांना लाज वाटते म्हणायला की सोमनाथ सूर्यवंशी हे
मनचिंचरगे आपले शरीर गमवायला थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना ताकदीने येऊन लढायला लागणार आहे. सांगा, आपण लढणार आहात की नाही? आपण थांबणार आहात? थांबायचंय आता? सगळ्यांनी हात वर करून सांगा, या लढाईमध्ये कोण कोण आहे? सगळ्यांनी हात वर करून सांगा कोण कोण या लढाईमध्ये. मग आपण सगळ्यांनी हात वर करून आज प्रेरणा द्यायला भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या खाली उभं राहून इतिहास आहे जिकडे आपल्या 500 शूरवीरांनी कितीतरी लाखो पेशवे इकडच्या मातीत काढले होते. हा इतिहास आहे आपला. या विजय स्तंभाच्या खाली जाऊन आपण सगळे शपथ घेऊ की या देशातला जोपर्यंत मनुवाद संपत नाही तोपर्यंत इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी लढणार म्हणजे लढणार. आणि ज्या पद्धतीने महारेजिमेंटच्या 500 शूरवीर सैनिकांनी इकडची पेशवाई मातीत काढली होती त्याच पद्धतीने इकडचा प्रत्येक आंबेडकरवादी जोपर्यंत इकडचा मनुवाद आणि इकडची पेशवाई जमिनीमध्ये नाही काढत तोपर्यंत आपण थांबणार नाही. म्हणजे जय भीम, जय संविधान, जय 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 भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा जय 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 भीम. आयोजक समितीला विनंती आहे. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. रात्र झाली, आपण सर्व लांब न आलात. आपण सर्वांना विनंती करतो की आरामात सांभाळून घरी जावा आणि आपण सर्वांनी काळजी घ्या. एवढं म्हणून मी थांबतो. परत एकदा आपल्या सर्वांना माझा मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा क्रांतिकारी